प्रफुल्ल आपल्या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता या ठिकाणी जी आपली ऋतिका शेंडे जे आहे हे भोसला मिलिटरी स्कूल नाशिक आणि साई खेलो इंडियाचं जे सेंटर आहे त्या ठिकाणी आपल्या ऋतिकाची निवड झालेली आहे आणि 18 आणि 19 तारखेला ही ट्रायल होती आणि खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी का या ठिकाणाहून या वर्धेसारख्या ठिकाणी म्हणजे ग्राउंडची सुद्धा व्यवस्था नाही आहे. आणि हे तुम्हाला मागच्या साईडला ते ग्राउंड आहे आपल्या शिक्षा मंडळाचं ग्राउंड आहे आणि हे भार्गव सरांना खूप मोठी आपल्याला मदत केली. त्याच ग्राउंडवर आज आपली ऋतिका या साई खेलो इंडियाच्या ट्रायलमध्ये या बाईचं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन झालं असं आहे ते भोसला मिलिटरी स्कूल का त्या ठिकाणाहून असे ॲथलीट घडलेले आहे ते आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला इंडियाला रिप्रेझेंट करून राहिलेले आहे. आणि आपल्या ऋतिकाकडून अशीच अपेक्षा आहे का या ठिकाणी वर्धासारख्या शहरामधून त्या नाशिकमध्ये जाऊन त्या साई खेलो इंडियाच्या सेंट्रलमध्ये जाऊन या ठिकाणी इंडियाला पुढे चालून फ्युचरमध्ये रिप्रेझेंट करण बा अशी तिच्याकडून अपेक्षा आहे आणि ती 100% करण. कारण की आम्ही ज्यावेळेस त्या ऋतिकाला प्रॅक्टिस करणारी पाहतो तिची जिद्द आणि तिचा प्रामाणिकपणा ह्या खरा खेळाडूची अशी ओळख राहत असते आणि तेच खरं खेळाडूला घडवते. आणि त्या ठिकाणी सिलेक्शन झालं ट्रायलच्या माध्यमातून हे तर एक खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. पण काही थोडंसं दुःख वाटू राहिलं. काहून दुःख वाटू राहिलं तर कारण असं आहे कारण की ऋतिका फार कमी वेळात 8 ते 10 महिने आपल्याकडे प्रॅक्टिस केली त्या आणि सातत्यानं तिचं रोज येणं आणि सातत्याने प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करणं जे सांगितलं ते शेड्यूल परिपूर्ण करणं आणि त्याच बेसवर आज ऋतिकाचं खेलो इंडियामध्ये आपल्या खेलो इंडियाच्या साई सेंटरमध्ये निवड झाली. आणि आजूबाजूच्या खेळातले जे काही समजा जिल्हा परिषद असो किंवा इतर काही स्कूल असो त्यांना जशा शालेयच्या स्पर्धा असतात आणि असोसिएशनच्या स्पर्धा होत असतात याच माध्यमातून बऱ्याचशा लेकराले नोकऱ्या सुद्धा लागलेल्या आहेत. ते म्हणजे असं कारण की यांना जर समजा स्टेटला जर प्लेस असलं फर्स्ट सेकंड थर्ड या प्लेसच्या माध्यमातून खूप साऱ्या आपल्याला नोकऱ्या मिळत असतात. आणि आपल्याला जर समजा नॅशनल जर असलं तर आपल्याला क्लास 2 सारखी PSI सारखी सुद्धा पोस्ट भेटते. म्हणून जे काही लेकरं आहे आता असं आई वडिलांनी बऱ्याचशा आई वडिलांनी असं वजन आणलेलं लेकरांनी बाबू उठला सुटला का जाय ट्युशनला उठला सुटला का जाय ट्युशनला कर अभ्यास. लेकरू एवढं परेशान झालं आहे कारण की ज्या लेकरामध्ये जास्त जर शिक्षणाची आवड नसेल तर त्या लेकराला या स्पोर्टच्या फील्डमध्ये उतरवा जेणेकरून ते स्वस्तही राहील आणि तंदुरुस्तही राहील आणि त्याला जास्त वेळात दवाखान्यात जायचं काम पडणार नाही, गोळ्या घ्यायचं काम पडणार नाही कारण की ते शरीरानं सुदृढ राहील. आणि आता तिचावाला जो प्रवास आहे हे जे आपली माहिती झाली आता हा तिचावाला प्रवास आपल्या अकॅडमीतला कसा काय राहिला हा आता आपण तिच्याकडून जाणून घेऊ. पण त्याच्या अगोदर काही आपण तिला स्वागत करू म्हणजे स्वागत केलं नाही तसं बरं वाटणार नाही. ठीक आहे तर आणि आपलं जबरदस्त गाड्या वाजवा जबरदस्त मध्ये आता फुलं जबरदस्त चला केळा येऊ द्या फक्त कोणा टाकू नका. अर्धाच काय असा आमच्या ह्या लाईना बाईले ऍथलीटले आता येईल द्याचा नाही डबल येईल पेळाने द्याचा खाल्ला येईल आता. चला मस्त मस्त अर्धा दे चला आता पेळा गिळा खाल्ला आता आपण आणि तुम्ही पण कमेंटद्वारे आमच्या ऋतिकाला शुभेच्छा द्या. आता ऋतिका तुम्ही पेळा खाऊन झाला असेल त्याला आता तू चांगली कशी काय आपण जो प्रवास राहिला अकॅडमी मध्ये हा कसा काय राहिला आपल्या फॅमिलीला सांग. मी ऋतिका 10 महिने झाले इथे शिकायला खेळायला आले आहे. मी स्टार्टिंगला तेव्हा आले तेव्हा माझी स्टेपिंग आणि स्पीड थोडी कमी होती तर त्याच्यावर लक्ष दिले माझ्याकडून वर्कआउट करून घेतले. स्टेपिंगसाठी डिफरंट वर्कआउट्स होते आणि स्टॅमिनासाठी अलग वर्कआउट होते. आणि सर कधी सुट्टी देतात नाही. आपण सुट्टी काढली तर आपल्याला पनिशमेंट देतात. आणि मला कमीत कमी वेळात सरांनी जास्त शिकवलं त्याच्यामुळे मी आज इथे लागले. बस माझ्या दादाला आणि माझ्या सरांना हे पूर्ण श्रेय जाते. या मग इकडे माझी आई आणि हे ऋतिकाची मम्मी आहे यांची एवढी मेहनत आहे ह्या पोरीच्या मागं कमाई पोरगी चांगल्यात चांगली खेळाडू बनली पाहिजे लवकरात लवकर अधिकारी बनली पाहिजे यासाठी
की आईचे खूप सारे कष्ट आहे. ह्या आईला पण कॉंग्रॅच्युलेशन. आणि हा जो व्हिडिओ आहे हा गावखेड्यातल्या जिल्हा परिषदच्या जितके काही स्कूल असो त्या लेकरापर्यंत गेला पाहिजे. कारण की हा व्हिडिओ समजा हे जे स्कूल आहे हे भोसलास मिलिटरी स्कूल आहे, यामध्ये समजा 3-3 लाख रुपये फीज आहे. पण आपली जे ऋतिक आहे आता हिला काहीच पैसे भरायचं काम नाही आहे. इथून ते म्हणजे ट्रायलच्या बेसवर, म्हणजे तिनं 1 वर्ष सातत्यानं मेहनत करत आहे, त्या बेसवर हे या बाईचं सिलेक्शन झालं. म्हणून आता हिला पैसे काही थोडेफार भरा लागेल, पण एवढी पूर्ण फीस भरायची काही गरज नाही आहे. काहीतरी ऍडमिशनचे काही 2-3 हजार रुपये फक्त ऍडमिशन मागितले, बाकी काही. पण त्यामध्ये त्या ठिकाणी त्याला NIS झालेले कोच, अनुभवी कोच आणि खूप चांगलं मार्गदर्शन आणि खूप चांगलं जे आजूबाजूचं वातावरण आहे, ॲम्बिशन आहे ते तिला भेटल. आणि येणाऱ्या फ्युचरमध्ये आपल्याला इंडियाची ॲथलीट म्हणून ऋतिकाची ओळख पुढे करून आपल्याला भेटणार आहे. आणि ऋतिका इंडियाला रिप्रेझेंट करणार आहे ना? हा, नक्की. चला, व्हिडिओ हा सगळ्यांना शेअर करा आणि कमेंटद्वारे आपल्या ऋतिकाला जेवढ्या जास्त शुभेच्छा देणं होत असेल तर तेवढ्या द्यायचा प्रयत्न करा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.